यानंतर शबरी म्हटलं की आपल्याला पुन्हा आठवतात रामचंद्रांचे भक्त किती किती काय म्हणतो आपण त्याला, किती संयमी असावेत नाही का. खरं तर शबरीकडे बघून आपल्याला त्याचं एक उत्तम उदाहरण दिसतं की रामभक्त असावा तर असा. बालपणी आपल्या लग्नातून ती पळून गेलेली शबरी, कारण का तर तिच्या लग्नासाठी म्हणे मेंढ्या शेळ्या यांचा बळी दिला जाणार होता. ती छोटीशी होती 8 वर्षांची आणि तिला हे कळलं. ती त्या बकऱ्यांसोबत खेळत होती आणि तिची आई म्हणाली, अगं खेळू नकोस ग, उद्या तुझं लग्न झालं तर तुला यांचा लळा लागेल आणि त्या गेल्यानंतर मग तुला करमणार नाही. ती म्हणाली असं का. तिची आईने सांगितलं की ती म्हणाली तुझ्या लग्नात नाही का यांचा बळी देणार. ती म्हणाली नाही मग मी हे लग्न करणारच नाही असं म्हणून मध्यरात्रीच ती त्या सगळ्या मेंढ्यांना बकऱ्यांना मुक्त करून ती त्या घरातून निघून गेली आणि फिरत ती एका झाडांवरती बसत रात्री तिचा असा प्रवास सुरू झाला आणि ती ऋषींच्या आश्रमात पोहोचली तर तिथं तिला भिल्लीण म्हणून सगळ्यांनी पकडलं की चोर पकडला. तर ती काय करत होती, गंगा स्नानाला जाण्यासाठी जे ऋषीमुनी सकाळी निघायचे तर रात्री ती त्या झाडावरती बसून मध्यरात्र झाली की त्या झाडावरतून उतरून तिथं रस्ता झाडायची, आश्रमापासून तो नदीपर्यंतचा रस्ता जिथून सगळे ऋषीमुनी हे जात असत. तो रस्ता झाडून स्वच्छ करायचे तर ऋषींना असं वाटलं की हा रस्ता इतका नेहमीचा असून सुद्धा हा इतका छान कसं काय झाला बरं. पहिले तरी इथे पालापाचोळा खडे हे सगळं असायचं. हा रस्ता कोण साफ करते जरा तुम्ही बघा. तर त्यांच्या शिष्यांनी एकदा रात्री त्या सेवा चोराला पकडला आणि सगळे ऋषीमुनी म्हणत होते की सेवा चोर पकडला, सेवा चोर. चोरीसुद्धा कशाची केली हो शबरीनं, सेवेची केली नाही का. ही चोरीसुद्धा किती मनोभावे केली, कारण ऋषीमुनी जात होते तेव्हा त्या ऋषींच्या पायाला ते दगडं टोचू नयेत म्हणून. अशा यानंतर त्या शबरीला तिथे ऋषींनी ठेवून घेतलं आपल्या आश्रमात आणि ती मोठी होईपर्यंत तिथेच राहिली. आणि ऋषींचं ज्यावेळेस हिमालयामध्ये जाण्याचा योग आला ते म्हणाले मी हा लोक सोडून आता हिमालयावरती कायमचा जाणार आहे, तर शिष्यांनो तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. त्यावेळेस शबरीनं विचारलं, ऋषी मी तर तुमच्या आश्रयाखाली इथं आलेली, आता माझं काय, मी काय करू तुमच्या जाण्यानंतर मला सांगा. तर ऋषींनी फक्त एक वाक्य सांगितलं की तुला या जन्मामध्ये प्रभू रामचंद्रांचं दर्शन घडणार आहे, त्याच्यामुळे तू ते येईपर्यंत त्याची वाट पहा. पण शबरी हे विचारायचं विसरली हो त्या आनंदामध्ये की कधी येणार माझे रामचंद्र, कधी मला भेटायला येणार, आज येणार का उद्या येणार, परवा येणार का पुढच्या वर्षी येणार. 6 महिने गेले, वर्ष गेली, अनेक वर्ष गेली. शबरी तारुण्य अवस्थेतून वृद्धापकाळापर्यंत ती त्या रामचंद्रांचा त्याची वाट पाहतच राहिली. आणि राम आएंगे तो अंगना सजाऊंगी तिच्या मरणासन्न अवस्थेमध्ये जेव्हा शबरी पोहोचली त्यावेळेस प्रभू रामचंद्र आले त्यांना शबरीला दर्शन देण्यासाठी, तिचा जीवनोद्धार करण्यासाठी. त्यावेळेस शबरी असं म्हणत होती की राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के मैं फूल खिलाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. या शबरीला, या रामभक्त शबरीला समर्पित असं हे यानंतरचं गीत. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे.